Hello everyone. In today's lecture, we are studying the next points in the regular sets and regular grammar chapter. So the point is Arden's theorem. Okay. If P and Q are two regular expressions over summation, and if P does not contain epsilon, then the following equation are in R given by R is equal to Q plus RP as a unique solution, that is R is equal to QP star. ओके, तर याच्यामध्ये जर सपोज दोन रेग्युलर एक्सप्रेशन्स कन्सिडर केले P अँड Q. ओके, तर त्याच्यामध्ये P मध्ये जर कोणतीही नल व्हॅल्यू नसेल, दॅट इज एप्सिलॉन, देन त्याचं जे इक्वेशन असणार आहे तर ते इक्वेशन काय असणार आहे तर R इज इक्वल टू Q प्लस RP. ओके, आणि त्याचं जे सॉल्युशन आहे ते सॉल्युशन येणार आहे R इज इक्वल टू QP स्टार. ओके, सो हा एक ॲडन्स थिअरम आहे, तो प्रूफ करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा इक्वेशन काय आहे R इज इक्वल टू Q प्लस RP. ओके, देन रिप्लेस R बाय QP स्टार. आता याच्यामध्ये जो R आहे तो R इज इक्वल टू QP स्टार या युनिक सोल्युशनने काय केलेलं आहे रिप्लेस केलेलं आहे. ओके, फक्त राईट हँड साइड रिप्लेस केलेली आहे याच्यामध्ये. तर बघू शकता हे जे इक्वेशन होतं ते होतं Q प्लस RP. ओके, तर आता ह्याच्यामध्ये जो हा R दिसतोय तर हा R QP स्टारने काय केलेला आहे रिप्लेस केलेला आहे. तर इक्वेशन काय आलं बघा Q इज इक्वल टू QP स्टार आणि हा जो P आहे तो ऍज इट इज आलेला आहे. ओके, सो दिस इक्वेशन इज like Q plus QP star P. Okay, so then the next one is here Q is taken as common. त्याच्यामध्ये Q हा कॉमन घेतलेला आहे आणि ब्रॅकेट मध्ये जर टर्म लिहिली तर ती टर्म काय येणार आहे Q. इथं Q आउटसाइडला घेतल्यामुळे इथे एप्सिलॉन येणार आहे. ओके, प्लस QP स्टार P. ओके, ही एकच टर्म आहे, ही दोन सेपरेट टर्म्स नाहीयेत. तर आता ह्याच्यामध्ये बघा हा जर Q कॉमन घेतला तर त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय राहील किंवा ही टर्म काय येणार आहे तर P स्टार P. ओके, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं तर एप्सिलॉन प्लस P स्टार P. ओके, आणि याच्यामध्ये हा जो एप्सिलॉन P स्टार प्लस P हा जे आयडेंटिटी रेग्युलर एक्सप्रेशन आहे तर त्या रेग्युलर एक्सप्रेशन्स मध्ये जर चेकआउट केलं तर इथं बघू शकतो आपण एप्सिलॉन प्लस R स्टार. ओके, तर या टाइप मध्ये असेल तर आपण R स्टार घेऊ शकतो. ओके, तर इथं बघा या टाइप मध्ये इक्वेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये एप्सिलॉन प्लस P स्टार P. ओके, so we use the identity as epsilon plus R star. R is equal to R star. Here we take P star P, so we write it as P star. ओके, इथं आपण P ही व्हॅल्यू घेतलेली आहे म्हणून तो आपण इक्वेशन काय लिहिलं तर QP स्टार. ओके, सो प्रूव्ह द इक्वेशन ॲज R इज इक्वल टू QP स्टार. ओके, आपण घेताना R इज इक्वल टू Q प्लस RP घेतलेलं होतं आणि त्याच्यावरून प्रूफ केलेलं आहे जे युनिक सोल्युशन आहे R इज इक्वल टू QP स्टार. ओके, सो टू प्रूव्ह दॅट दिस इज अ युनिक सोल्युशन हियर अनदर स्टेप्स आर युज्ड. ओके, सो another one is R is equal to QRP. Okay, so this Arden's theorem is asking for 5 marks. Okay, so you just study that particular steps. Okay, तुम्हाला 5 मार्क्स साठी क्वेश्चन आला तर या पूर्ण स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. अदरवाइज 1 मार्क्स साठी असेल तर तुम्ही फक्त हे सेंटेन्स त्याच्यामध्ये लिहू शकता 1 मार्क्स साठी. ओके, सो टू प्रूव्ह दॅट अ युनिक सोल्युशन वी टेक अनदर प्रूफ दॅट इज R इज इक्वल टू Q प्लस RP. आता याच्यामध्ये जे आयडेंटिटी होत्या रेग्युलर एक्सप्रेशनच्या तर त्या रेग्युलर एक्सप्रेशनच्या आयडेंटिटीज याच्यामध्ये यूज करायच्या आहेत. ओके, सो इट इज इक्वल टू Q प्लस इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ R इज इक्वल टू Q प्लस RP. ओके, हे इक्वेशन आहे R इज इक्वल टू Q प्लस RP. ते ऍज इट इज इथं R च्या ठिकाणी काय केलेलं आहे पुटअप केलेलं आहे आणि P ची व्हॅल्यू इथे ऍज इट इज आलेली आहे. ओके, सो जस्ट सी दिस Q प्लस व्हॅल्यू ऑफ R इज Q प्लस RP. ओके, ऍज इट इज पुटअप केली आणि P ही व्हॅल्यू ऍज इट इज घेतलेली आहे. ओके, सो नेक्स्ट टर्म इज वी मल्टिप्लाय P बाय बोथ टर्म्स इन द ब्रॅकेट. P या ब्रॅकेट या दोन्ही टर्म्सला काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे. देन द इक्वेशन इज Q प्लस QP, दिस इज फर्स्ट टर्म, प्लस RP इंटू P. ओके, सो वी रिप्लेस इट RP स्क्वेअर. ओके, दोन टर्म्स आहेत त्याच्यामुळे स्क्वेअर घेतलेला आहे आपण या टर्मचा. देन इज इक्वल टू Q प्लस QP प्लस
त्याच्यामध्ये बघा ही जी व्हॅल्यू आहे आर, आर ची व्हॅल्यू अगेन इथे आपण रिप्लेस केलेली आहे क्यू प्लस आर पी ने. ओके, सो वी रिप्लेस आर बाय क्यू प्लस आर पी and p square is as it is. Okay, so again we multiply this p square in the both terms in the bracket. Okay, so the terms are q plus qp as it is, plus we multiply this p square, that is qp square. Okay, plus the second term is rp into p square. Okay, so here p terms are increases by 1, so it is rpq. ओके, सो अगेन याच्यामध्ये जी नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये ही जी आर व्हॅल्यू आहे ती क्यू प्लस आरपी ने काय करायची आहे, रिप्लेस करायची आहे. ओके, सो आपण जर असं 1 बाय 1 स्टेप त्याच्यामध्ये इन्क्रीज करत गेलो आर ची व्हॅल्यू, किंवा त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या इन्क्रीज करत गेलो, तर त्याच्यामध्ये आपल्याला टर्म काय मिळणार आहे nth फॉर्मॅट मध्ये. तर टर्म असणार आहे क्यू प्लस क्यूपी प्लस क्यूपी स्टार प्लस क्यूपी3 प्लस क्यूपी4 प्लस अप टू QPN plus last term is RPN plus 1. आता हे n आणि n plus 1 का घेतलेलं आहे, QP raised to n म्हणजे बघा Q, QP, QP स्क्वेअर, QP3 स्क्वेअर, QP4 स्क्वेअर असे व्हॅल्यू येणार आहे. जर आता याच्यामध्ये ही टर्म बघितली तर याच्यामध्ये बघा QP2 आहे आणि ते RP3 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू 2 आहे आणि ही व्हॅल्यू 3 आहे. ओके, सो म्हणून याच्यामध्ये हा जो QP आहे तो जर आपण n कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये rp रेस टू काय असणार आहे तर n प्लस 1. ओके, म्हणजे इथे जर 2 असेल तर rp स्क्वेअर rp3 असणार आहे. ओके, सो इन दी nth टर्म इट इज रिटन एज लाइक दिस. देन रिप्लेस r विच इज इक्वल टू qp स्टार. ओके, जर आपण r हा qp स्टार ने रिप्लेस केला तर ही टर्म काय येणार आहे बघा, q प्लस qp प्लस qp स्क्वेअर प्लस अप टू qpn प्लस here we replace r by qp star and p raised to n plus 1 is as it is. Okay, so then it is equal to q, where q is taken as common and the bracketed terms are epsilon plus p square plus up to pn. Here the term is pn, then plus p star and pn plus 1. Okay, so this term is written as p star. ओके, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता इथे जे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तो आहे रूल की त्याच्यामध्ये आपण ती टर्म काय घेऊ शकतो, हे बघा एप्सिलॉन प्लस आर स्टार और एप्सिलॉन प्लस आर स्टार आर विच इज इक्वल टू आर स्टार. ओके, सो त्या टाइप मध्ये आपण ही टर्म काय घेतलेली आहे, पी स्टार. ओके, इथे आपण टर्म पी यूज केलेली आहे म्हणून आपण पी स्टार इथे घेतलेला आहे. ओके, सो दिस टू proofs are used for proving that the Adam's theorem. Okay, so you just remember the sentence or a particular theorem, that is if p and q are two regular expressions over summation and if p does not contain epsilon, then the following equation in R given by R is equal to q plus rp has a unique solution, that is R is equal to qp star. Okay, so this is the first proof and this is the second proof. Okay, so you just remember one of them and just use in that particular problems which is given on that particular concept. Okay, so the next one is example. So by using the identities of the regular expressions we prove that the sentences or regular expressions. So the first one is prove that 1 plus 0 0 star 1 plus 1 plus 0 0 star 1 in another bracket 0 plus 1 0 star 1 bracket star into 0 plus 1 0 star 1 is equal to 0 star 1 0 plus 1 star 1 bracket star. Okay, so हे एक्झाम्पल आहे आणि याच्यामध्ये ही जर लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली तर ही राईट हँड साइड आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. किंवा त्याच्यामधून ही जर आपण जे फर्स्ट तुम्हाला रेग्युलर एक्सप्रेशन दिलेलं आहे ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला इतकं आन्सर याच्यामध्ये मिळायला हवं. ओके, सो वी यूज द आयडेंटिटीज ऑफ द रेग्युलर एक्सप्रेशन्स टू प्रूव्ह द सेंटेन्स. ओके, सो द लेफ्ट हँड साइड write this equation which is given in the example.
ओके, एक्झाम्पल मध्ये जे तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे ते याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके, सो आफ्टर दॅट वी reduce that terms by using the identities of the regular expression. So here these identities are used, but you can use any of the identities which you are comfortable for using in the expression. Okay, so याच्यामध्ये ज्या काही आयडेंटिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामधील तुम्हाला जी आयडेंटिटी इझी वाटेल किंवा जी आयडेंटिटी तुम्हाला त्या पर्टिक्युलर इक्वेशन्स मध्ये यूज करता येते तर ती आयडेंटिटी त्याच्यामध्ये तुम्ही यूज करून ते रेग्युलर एक्सप्रेशन सॉल्व्ह करू शकता. असं नाही की त्याच्यामध्ये बुक मध्ये सांगितलेलं आहे की हा रूल इथे यूज केलेला आहे तर तोच रूल याच्यामध्ये यूज करायला हवा, असं नाहीये. तुम्हाला जर त्याच्यामध्ये दुसरा रूल यूज करून ते सॉल्व्ह करायचं असेल किंवा सॉर्ट आउट करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. ओके, बट त्याच्यामध्ये आन्सर तुमचं जे राईट असेल तर तेच राईट आन्सर तिथं आयडेंटिफाय झालं पाहिजे. ओके, सो द फर्स्ट स्टेप इज in this step the 1 plus 0 0 star 1 is taken as common in all the terms. Okay, तर आता याच्यामध्ये बघा 1 plus 0 0 star epsilon. ओके, हे आउटसाइड ला घेतलेलं आहे कारण बघा याच्यामध्ये प्लस साइन आहे. ओके, तर आता हे जे प्लस साइन आहे त्याच्या अगोदर एक टर्म आहे 1 plus 0 0 star 1. ही एक सेपरेट टर्म आहे. जेव्हा इथे दोन्ही ब्रॅकेट्सच्या मध्ये जर प्लस टर्म येत असेल तर त्या सेपरेट टर्म्स असतात. ओके, आणि जर त्याच्यामध्ये मल्टिप्लाय ब्रॅकेट असतील म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही साइन नसेल तर ती एकच टर्म आहे असं कन्सिडर करायचं आहे. ओके, सो तर बघा याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे 1 plus 0 0 star 1. ओके, and second term is this. Okay, so 1 plus 0 0 star 1 this is first term plus इथे प्लस साइन असल्यामुळे प्लसची जी नेक्स्ट टर्म आहे ती नेक्स्ट टर्म ही एक सिंगल टर्म कन्सिडर केली जाते. ओके, सो फ्रॉम दिस टू टर्म्स 1 plus 0 0 star 1 इज टेकन ॲज कॉमन. याच्यामध्ये 1 plus 0 0 star 1 ओके इथं पण प्रेझेंट आहे आणि इथे पण प्रेझेंट आहे. ओके, सो ते कॉमन घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये टर्म्स कोणत्या राहणार आहेत तर ही फर्स्ट टर्म आहे ती ऍज इट इज घेतल्यामुळे याच्या रिप्लेसमेंटला इथे काय घेतलेलं आहे एप्सिलॉन घेतलेला आहे. ओके, म्हणजे या टर्मच्या रिप्लेसमेंटसाठी इथे एप्सिलॉन घेतलेला आहे. प्लस प्लस साइन इथे ब्रॅकेटमध्ये ऍज इट इज येईल. ओके, कारण आपण कॉमन घेतल्यामुळे ते मल्टिप्लाय होणार आहे. सो हिअर प्लस साइन आफ्टर दॅट द रिमेनिंग टर्म्स आर 0 plus 1 0 star 1 ब्रॅकेट star into 0 plus 1 0 star 1. Okay, so this term is okay, so 0 plus 1 0 star 1 bracket star and this term. Okay, so we take it as okay, then here we use the identity as एप्सिलॉन प्लस आर स्टार आर इज इक्वल टू आर स्टार. ओके, आता याच्यामध्ये हा एप्सिलॉन कन्सिडर केला. ओके, प्लस आर स्टार. आर स्टार मीन्स काय तर याच्यामध्ये ही ब्रॅकेट टर्म बघा काय आहे दोन्ही ब्रॅकेटमध्ये एकच टर्म आहे किंवा एकच फॉर्मॅट आहे बघा 0. ओके, प्लस देन 1 0 स्टार आहे का दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये 1 0 स्टार आहे आणि 1. ओके, म्हणजे या दोन्ही टर्म्स काय आहेत सेम आहे दॅट इज 0 plus 1 0 स्टार प्लस 1 0 स्टार 1. ओके, म्हणजे आर स्टार या फॉर्मॅट मध्ये आहेत. ओके, सॉरी आर फॉर्मॅट आणि ह्याच्यामध्ये ही जी एक टर्म आहे त्याचा ब्रॅकेट स्टार घेतलेला आहे. ओके, इथे ब्रॅकेट स्टार तुम्हाला दिसत असेल म्हणजे हा फॉर्मॅट कोणता आहे तर एप्सिलॉन प्लस आर स्टार आर आहे. ओके, तर ती टर्म आपण कशी लिहू शकतो तर आर स्टार या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. म्हणून ही जी होल टर्म आहे ती होल टर्म कशी होणार आहे तर 0 plus 1 0 star 1 ब्रॅकेट स्टार. ओके, ही एकच टर्म आपण याच्यामध्ये घेतो म्हणून ही जी होल टर्म आहे ती होल टर्म याच्यामध्ये रिप्लेस केलेली आहे या टर्मने. ओके, बघा 0 plus 1 0 star 1 ब्रॅकेट स्टार.
ओके, आणि ही जी फर्स्ट टर्म आहे ती ऍज इट इज घेतलेली आहे याच्यामध्ये. ओके, त्यामुळे ही जी होल टर्म आहे ती इथे रिड्यूस झालेली दिसेल. ओके, देन द नेक्स्ट वन इज we take epsilon 1 plus 0 0 star 1 into 0 plus 1 0 star 1. ओके, तर आता याच्यामध्ये बघा ही टर्म काय घेतलेली आहे. आता याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं 0 plus 1 0 स्टार, ओके, तर आता या टर्म मध्ये बघा तुम्हाला इथे काय लिहिलेलं दिसेल, एप्सिलॉन डॉट 1 प्लस 0 0 स्टार 1. ओके, या टर्म मध्ये आपण चेंज केलेलं आहे. इथे ही टर्म ऍज इट इज घेतलेली आहे. ओके, या टर्म मध्ये काही चेंज नाहीये. इथे स्टार मिसिंग आहे पण तो इथं प्रेझेंट आहे. ओके, सो ही टर्म बघा, फक्त ही टर्म आपण इथे रिप्लेस केलेली आहे. टर्म इथे होती काय, तर 1 प्लस 0 0 स्टार 1. आता याच्यामध्ये रिप्लेस काय केलेलं आहे, तर एप्सिलॉन डॉट 1. ओके, एप्सिलॉन डॉट 1 इज इक्वल टू 1 येणार आहे. ओके, कारण का, तर ह्याच्यासाठी आपण जो आयडेंटिटी रूल यूज केलेला आहे तो कोणता आहे बघा, एप्सिलॉन डॉट आर इज इक्वल टू आर. ओके, म्हणजेच एप्सिलॉन डॉट 1 जरी घेतलं तरी त्याची व्हॅल्यू 1च मिळणार आहे. ओके, म्हणून याच्यामध्ये हे रिप्लेस केलेलं आहे, 1 इज इक्वल टू एप्सिलॉन डॉट 1. या टर्मने याच्यामध्ये रिप्लेसमेंट केलेलं आहे. ओके, सो दी नेक्स्ट, आणि ही जी टर्म आहे सेकंड टर्म ती ऍज इट इज घेतलेली आहे. ओके, अगेन वी रिड्यूस दॅट फर्स्ट टर्म. ही फर्स्ट टर्म इथे रिड्यूस केलेली दिसेल तुम्हाला बघा. याच्यामध्ये जर या दोन्ही टर्म मध्ये 1 कॉमन आहे तर तो 1 इथे काय घेतलेला आहे, कॉमन घेतलेला आहे. ओके, जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये टर्म काय राहणार आहे, तर एप्सिलॉन प्लस 0 0 स्टार ही टर्म राहणार आहे. ओके, कारण आपण याच्यामधून 1 हा काय घेतलेला आहे, कॉमन घेतलेला आहे याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये अगेन जो आयडेंटिटी रूल यूज केलेला आहे. ओके, तर तो रूल कोणता आहे, तर एप्सिलॉन प्लस आर स्टार आर इज इक्वल टू आर स्टार. हा जो आयडेंटिटी रूल आहे, ओके, हा इथे तुम्हाला यूज केलेला दिसेल, तर तोच रूल इथे अगेन यूज केलेला आहे. आता याच्यामध्ये आर स्टार मीन्स काय आहे, तर 0 आहे, त्यामुळे इथं काय घेतलेलं आहे, 0 स्टार. म्हणजे ही जी एप्सिलॉन प्लस 0 0 स्टार ही टर्म आहे ती कशाने रिप्लेस केलेली आहे, 0 स्टारने रिप्लेस केलेली आहे. ओके, आणि अगेन हा 1 आहे तो ऍज इट इज घेतलेला आहे, आणि ही जी ब्रॅकेटेड टर्म आहे ती ऍज इट इज घेतलेली आहे. ओके, सो या टर्म मध्ये फक्त रिप्लेस काय केलेलं आहे, तर एप्सिलॉन प्लस 0 0 स्टार इज रिप्लेस्ड बाय 0 स्टार. ओके, at the end we check that answer 0 1 star. Okay, then in bracket 0 plus 1 0 star 1 bracket raised to star. ओके, आता याच्यामध्ये इथं 0 आहे. ओके, तो मिसिंग दाखवलेला आहे ते त्यामुळे दिसत नाहीये, पण आन्सर येईल ते हे येणार आहे त्याचं 0 स्टार 1 प्लस 0 प्लस 1 0 स्टार 1 raised to star. Okay, so this is the example where we prove that left hand side is equal to right hand side. Okay, that means from this regular expression we find out the another minimize regular expression. Okay, so these types of examples are asking for 5 marks for proving that particular regular expressions. Okay, so you just search the so I'm just give you the examples in the tutorial for solving this equation. Okay, so we just move towards the another example. Given a regular expression for representing the set L of string in which every 0 is immediately followed by at least 2 ones. Okay, तर आता याच्यामध्ये असं लँग्वेज फाइंड आउट करायचं आहे की त्याच्यामध्ये
एव्हरी झिरो हा डबल वन ने काय झाला पाहिजे, फॉलो झाला पाहिजे. ओके, सो वी टेक इट एज फर्स्ट वन इज 1 प्लस 0. ओके, जर याच्यामध्ये 0 आला असेल तर त्याच्यामध्ये अगेन डबल वन याच्यामध्ये इन्क्लूड व्हायला हवंय. त्यामुळे आपण इथे एक्सप्रेशन घेताना काय घेतलेलं आहे बघा, तर 1 प्लस 0 विच इज फॉलोड ॲटलिस्ट 2 ones. ओके, सो फॉर दॅट we take here 1 1, that is double 1, and bracket raised to star. Okay, so when any string is generated from this language, then the equations are, or the strings are 1 plus 0 1 1, or again 0 1 1, again 1 0 1 1. ओके, म्हणजे याच्यामध्ये जेव्हा 0 येईल त्याच्यानंतर अगेन रिपीटेडली 2 times 1 असलेला असला पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी हे लँग्वेज या पर्टिक्युलर इक्वेशन वरून जनरेट केलेली आहे. ओके, so the another example, prove that the regular expression r is equal to epsilon plus 1 star into 0 1 1 star into 1 star in bracket 0 1 1 star bracket star. Okay, and describe the same set string in example above. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये जशी जनरेट झालेली आहे तशी लँग्वेज याच्यामध्ये काय करायची आहे, जनरेट करायची आहे. ओके, सो see here r is equal to r plus p1 into p1 star. ओके, तर p घेण्याऐवजी आपण p1 घेतलेला आहे. ओके, where p1 is equal to 1 star 0 1 star 0 1 1 star, r is equal to p1 star which is equal to 1 star 0 1 1 star star. Let's consider p1 p2 is equal to 1 and p3 is equal to 0 1 1, which is equal to p1 p2 star p3 star bracket star. Okay, so this is equal to, by using that identities we write it as p2 plus p3 star which is equal to r is equal to 1 plus 0 1 1 star. ओके, सो याच्यामध्ये जे काही आयडेंटिटी रूल आहे ते तुम्हाला इथं राईट हँड साइडला आहेत, तर ते राईट हँड साइडचे यूज करून तुम्हाला ते काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, so the next terms which are going to study in our next lecture. Okay, thank you.